नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय एक्झाम पॉईंटच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसमध्ये 3600 पदांची बंपर भरती निघाली आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। कारण का मित्रांनो, त्यांना जर नोकरीची खरंच गरज असेल तर या भरतीला त्यांनी अवश्य फॉर्म भरावा। तर आपण आजचा व्हिडिओ हा स्टार्ट करूया। तर मित्रांनो, ही भरती जी आहे ती ऑल इंडिया टाईपची भरती आहे। मित्रांनो, अक्रॉस ऑल इंडियामधले विद्यार्थी याला अप्लाय करू शकता, तुम्ही पण याला अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, 3600 पेक्षाही अधिक पदे आहेत या भरतीमध्ये आणि ही भरती जी आहे फक्त 10वी पासवरील आहे आणि सॅलरी पण खूप मस्त आहे मित्रांनो। आणि या परीक्षेला कसल्या प्रकारची एक्झाम नाही आणि एक्झाम फी देखील नाही आहे। तर मित्रांनो, आपण सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, ही भरती जी आहे भारतीय डाक विभागामार्फत घेण्यात जाणारी भरती जी आहे ती भरती निघालेली आहे मित्रांनो। दिल्ली पोस्टल सर्कल, आंध्र प्रदेश पोस्टल सर्कल आणि तेलंगणा पोस्टल सर्कल या तिन्ही पोस्टल सर्कलमध्ये निघालेले आहे। आणि दिल्ली पोस्टल सर्कलमध्ये जे एकूण पदे आहेत ते आहेत 233 पदे आहेत आणि आंध्र प्रदेश पोस्टल सर्कलमध्ये 2296 पदे आहेत। तर तेलंगणा पोस्टल सर्कलमध्ये 1150 एवढे पदे आहेत मित्रांनो। हे तिन्ही मिळून 3779 अशी टोटल पदांची भरती होणारी आहे मित्रांनो। त्यानंतर आपण समोर जाणून घेऊया की यासाठी जे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन कमीत कमी तुम्ही कितवीपर्यंत शिकलेले असाल तर ही भरती जी आहे ते 10th पास म्हणजे मित्रांनो 10वी वरील परीक्षा आहे मित्रांनो। जर तुम्ही 10वी पास असाल तर मित्रांनो तुम्ही हा फॉर्म अवश्य भरा, कारण का तुम्हाला जर नोकरीची खरंच गरज असेल तर। त्या व्यतिरिक्त मित्रांनो, तुमच्याकडे कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणजे कंपल्सरी सर्टिफिकेट म्हणजे कम्प्युटर सर्टिफिकेट कोर्स हे असणं गरजेचं आहे। जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधले असाल तर मित्रांनो तुम्हाला MSc असणं आणि त्या व्यतिरिक्त तुमचा CCC कोर्स झालेला असेल तर मित्रांनो ते तुम्हाला अधिकच लाभ होईल त्याचा CCC कोर्सचा। आणि जर तुमच्याकडे MSc असेल तर मित्रांनो ते तर तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। या ठिकाणी कंपल्सरी आहे मित्रांनो कम्प्युटर कोर्स या परीक्षेसाठी, त्यामुळे हे परीक्षा नाही मित्रांनो पण ही भरतीसाठी कंपल्सरी आहे सर्टिफिकेट कम्प्युटरचा। त्यानंतर एज जे आहे ते मिनिमम एज आहे 18 वर्ष आणि मॅक्झिमम एज जे आहे ते आहे 40 वर्ष। जर तुम्ही 18 वर्षाचे पूर्ण झाले असाल तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकता। आणि एज रिलॅक्शनमध्ये जे ॲज पर जे इतर परीक्षांना गव्हर्नमेंटचे रूल असतात त्याचप्रमाणे या परीक्षेला देखील एज रिलॅक्शनचे रूल्स आहेत। त्यानंतर ही पोस्ट भरती जी आहे ती कोणत्या पदासाठी होणार आहे तर ही पोस्ट भरती जी आहे ती BPM ब्रांच पोस्ट मास्टर, ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, GDS ग्रामीण डाक सेवक, तर ह्या पदांकरिता जी आहे ही भरती निघालेली आहे। तिथे फॉर्म अप्लाय करतावेळी तुम्हाला सिलेक्ट करावं लागतील की तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरता असाल आणि हे या परीक्षा तुम्ही सिलेक्ट केलेल्या पोस्टनुसार आणि तुमच्या 10वीच्या मार्क बेसनुसार हे तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार आहे। आपण याविषयी समोर डिस्कस करणार आहोत। त्यानंतर आहे मित्रांनो फीस। त्यानंतर आपला फीसचा टॉपिक आपला तर फीसचा टॉपिक म्हणजे मित्रांनो ही फीस जी आहे इथं OC OBC EWS मेल ट्रान्सजेंडर यांच्यासाठी फक्त 100 रुपये फी आहे। फक्त 100 रुपये फीस आहे यांच्यासाठी, जे की ओपन कॅटेगरीमधले असतील। त्यानंतर OBC EWS मेल आणि ट्रान्सजेंडर यांच्यासाठी जी आहे फक्त 100 रुपये फी आहे। आणि फॉर ऑल फिमेल ट्रान्स वुमेन ऑल SC ST ऑल PWD कॅन्डिडेट नील म्हणजे मित्रांनो इथे SC ST साठी कसल्याही प्रकारची फी नाही आणि त्यामध्ये महिलांसाठी तर कसल्याच प्रकारची फी नाही। जर तुम्ही महिला असाल आणि तुम्हाला जर 10वीमध्ये चांगली पर्सेंटेज असेल तर तुम्ही या तिन्ही स्टेटमध्ये अवश्य फॉर्म भरावा। तुम्हाला इथे 100% जॉब मिळण्याची शक्यता आहे। पदे पण खूप सारे आहेत मित्रांनो आणि एक चांगल्या लेवलची पण इथं पदे जी आहेत ते तुम्हाला मिळणारी आहेत। तर मित्रांनो तुम्ही SC ST मधले मेल असाल वुमेन असाल त्यांनी अवश्य फॉर्म भरावा, त्यांच्यासाठी कसल्याही प्रकारची इथं फी दिलेली नाही। आणि PWD देखील अपंग जर असाल तुम्ही त्यांच्यासाठी पण इथे कसल्याही प्रकारची फी नाही आहे। तर पे स्केलमध्ये आपण पाहूया की तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे। तर सुरुवातीची सॅलरी तुमची 12,000 असेल, त्यानंतर 12,000 ते 14,500 पर्यंत असेल BPM या पदासाठी। ब्रांच पोस्ट मास्टरसाठी जी सॅलरी आहे ती 12,000 ते 14,500 पर्यंत आणि GDS ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरसाठी आणि ग्रामीण डाक सेवकसाठी 10,000 ते 12,000 पर्यंत यांची सॅलरी असणार आहे। पुन्हा त्यानंतर तुमचं प्रमोशन होईल आणि त्यानंतर पगार बढोतरी होईल। त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस डिस्कस करूया की सिलेक्शन प्रोसेस जी असेल ती तुमच्या 10वीच्या मार्क बेसिकवर असेल। जी तुमची 10वीची मेरिट असेल त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे ॲज पर पोस्ट आणि ॲज पर तुमची जॉब। सिलेक्शन तुमचं 10वीच्या मार्क्सवरच होणार आहे। तर या परीक्षेची लास्ट डेट जी आहे मित्रांनो 1 मार्च 2021 आहे। तर फॉर्म आता पण चालू झालेले आहेत मित्रांनो। फॉर्म हे खूप पहिलं चालू झालेले आहेत, परंतु मित्रांनो याची लास्ट डेट जी आहे ती 21 मार्च 2000 ही आहे। तर फॉर्मला कसं अप्लाय करायचं असेल तर लिंक जी आहे या तिन्ही
स्ट्रेटची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळते, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करून जर तुम्ही SC/ST मधले असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेटवरती जोडावं लागेल. तर तुम्ही जोडलात तर मित्रांनो तुम्हाला तिथे कसल्याही प्रकारची फी देण्याची गरज नाही आहे. तिथे तुम्हाला ऑटोमॅटिक जे पेमेंट जे येईल ते सक्सेसफुली अप्लाइड म्हणून येईल मित्रांनो. तर तुम्ही हा फॉर्म अवश्य भरा जर तुम्हाला खरंच नोकरीची गरज असेल तर. मित्रांनो नोकरी भरती अपडेटसाठी आणि मित्रांनो जर तुम्ही SSC MTSC तयारी करत असाल, पोलीस भरती याची जर तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर जे अवेलेबल करून देतो आणि नोकरी भरतीचे देखील तुम्हाला अपडेट देतो. सर्व काही तुम्हाला एकाच चॅनलवर मिळणार असते मित्रांनो. तर याच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जर तुमच्या एका मित्राला नोकरीची गरज असेल तर त्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही डाऊट किंवा शंका असतील तर अवश्य तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला विचारू शकता. आम्ही तुमची मदत कधी पण करू मित्रांनो. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.